क्षेत्ररक्षण. सामन्याला सुरुवात इशारा येताना तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज रजा येतोय. व्हीआयपी डायजे एन कडनं मारा करण्यासाठी समोर सज्ज असेल फलंदाज दिगंबर. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. पहिला चेंडू अप्रतिम लेंथवर होता. काय घडले पाहायचे. बीट होते फलंदाज बीट होते. यष्टीरसच्या चेंडू मात्र नॉन स्टॉप रिजन कडे फरार होईल काय पाहायचंय. अडवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यापूर्वी बाईच्या स्वरूपात तो 3 स्टार 11 महापुली के कैप्टन्स, आपको एक महत्वपूर्ण सूचना है कि आपके 12वें खिलाड़ी टी शर्ट नहीं है उनके पास, तो 2 रनों की पेनल्टी लग चुकी है. यावेळेस पाहता पाहता आपण स्विच हिट करायचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे आणि परत पाहतोय की एक धाव पूर्ण. या एका धावने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 2. तर निश्चित आमच्यातून आमचे खास प्रमुख मान्यवर जे उद्घाटनीय सोहळ्याचे प्रमुख मान्यवर होते रजा घेताना आणि अपेक्षा आहे की अजून 3 दिवसापर्यंत साहेबांची हजेरी निश्चित व्यासपीठावर असेल. आदरणीय हनुमानजी वारगडे साहेब आणि त्याच्या समेत इतर मान्यवर यावेळेस पात्र जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. परत अप्रतिम चेंडूची हाताळणी केल्या जाते गोलंदाज रजाच्या माध्यमातून. आणि जो निर्णय घेतला होता स्टार 11 महापुली संघाच्या संगणकांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा, तो मात्र पहिल्या 3 चेंडूवर एक स्वार्थ ठरवताना आपण पाहतोय गोलंदाज. याच पाहता स्लॉग स्वीपचा फटका आहे. उंच उंच आहे, लांबी नाहीये पण इथे मात्र एक हाफ चान्स होता. फुल मध्ये कन्व्हर्ट करता आले नाही आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात पाहतोय. या 2 धावा पूर्ण करताना या 2 धावींनी फलंदाज दिगंबर व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 5. 6वें स्फोट विपक्ष स्टार 11 महापुली के बीच में ये कड़ा मुकाबला होने की पूरी उम्मीद तो नजर आ रही है. लेकिन सुभाष धुमाल सर, अगर सोचा जाए तो पहले ओवर में बेहतरीन नपीतुली गेंदबाजी का नजारा इस वक्त पेश किया है गेंदबाज रजा ने. सूरज की किरणें काफी खूबसूरत मैदान पर धीमी हवाएं चलती हुई और धीमी हवाओं के साथ धीमी बल्लेबाजी का नजारा भी इस वक्त हम देखते हुए चावे स्पोर्ट की जानिब से. इसका एक ही कारण है कि पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी करते हुए गेंदबाज रजा फिर से छोटे रनअप के साथ गेंदबाजी की कमांड संभालते हुए. आइए फील्ड की जमावट, घेरे के अंदर शॉट थर्ड मैन और फाइनली घेरे के अंदर. यावेळेस पात्र अतिशय चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज पहिल्या षटकामध्ये. स्टार 11 महापुली विपक्ष चावे स्पोर्ट चावे या दोन्ही संघात दरम्यानची लढत. यानंतर जो सामना होणार आहे आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष सुनील स्पोर्ट बोंबे पाडा. यावेळेस पात्र चांगला प्रहार पाहायला मिळालाय. चेंडूला भिरकावलाय डीप मिड विकेट आणि स्कोरले आवडतून हा गगनभेदी षटकार.
आणि पहिला फलंदाज बाद होतोय चावे स्पोर्ट चावे संघाचा. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. आणि याच बरोबर परफेक्ट यॉर्कर, त्रिफाचीत बाद, अजून एक दे धक्का, बॅक टू द बॅक, दुसरा विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आवेश. आता फुल टॉस सुरू फटकाय पाहतो आपण. टर्न केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र संधी होती फक्त आणि फक्त एक धाव, कारण की हॅट्रिक चेंडू होता. फुल टॉस बनवलंय चेंडूला आणि टर्न केलं. एक धाव पूर्ण, एका धावेने संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 15. 2 बाद 15. 3 षटकाचा सामना आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना स्टार 11 महापुली विपक्ष चावे स्पोर्ट चावे या स्वतः फ्लिक करायचं होतं, पण हवं तसा चेंडूला टायमिंग करता आणि बराच वेळ चेंडू हवेत मिड ऑनला, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नव्हता. खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि त्या संधीचं इथं मात्र सोडणं केल्या जातोय. 2 धावा सहज पूर्ण करतोय, 3 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 3 धावेनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 18. चांगलं तालमेल पाहायला मिळालं. पहिली धाव चेंडू हवेत होता त्याच पुरी पूर्ण केली आणि खराब क्षेत्रक्षामुळे त्याचा संधीचं सोडणं केलं. 3 धावा अर्जित केल्या. या चेंडूवर फलंदाज भावेश यांनी खातं उघडतोय. नॉन स्ट्राईकला पोहोचतोय भावेश. या स्वतः फोर्स केल्या चेंडूला मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये चेंडू आहे. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे मात्र परत संधी होती. अतिशय वेगात या 2 धावा, या 2 धावींनी संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 20. यानंतर जो सामना होणार आहे आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष पाहतोय आपण सुनील स्पोर्ट बोंबेपाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. इथून सुभाष धुमाल अजून 10 ते 12 धावा घेणं गरजेचं राहील आणि पहिल्याच सामना असेल की 30चा आकडा पार करणारा संघ ठरेल. कारण की समोर जर पाहिलं आपण महापुली हे गाव टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक मोठं नाव आहे आणि या गावाकडे, या संघाकडे पाहतोय आपण एक युवा खेळाडूचा भरणा असलेला संघ आणि दर्जेदार खेळाडू या संघाकडे आहे. म्हणून 3 षटकामध्ये किमान 12 धावाची सरासरी पार करावी लागेल जर एका चांगलं आव्हान ठेवायचं असेल. नक्कीच पूर्णपणे सहमत आपल्या मताशी. कारण 2 सामने आपण पाहिले खूपच लॉय स्कोरिंगचे सामने होते. हा पहिला सामना असा असेल कदाचित या सामन्यामध्ये 30+ धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या पाहतोय आपण 20 प्रति षटकामागे सरासरी 10 धावाची सरासरी ठेवल्या गेलेली आहे आणि अंतिम षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. इथून मात्र चावे स्पोर्ट चावे या संघाला. तर दोन्ही संघाचं मला वाटतं की आगमन झालेलं आहे. यानंतर जो सामना होणार आहे आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत एक चांगली लढत पाहायला मिळेल. पण इथं मात्र हा सामना कशा प्रकारे रंगेल हे पाहायचे. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं परत मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम सुपरहिट आयोजन पाहतोय आपण. जय बजरंग ट्रॉफी 2020 हा पहिला दिवस आणि काय अप्रतिम हा दिवस रंगतोय. पहिले 2 सामने जर विचार केला आपण एकतरीच पाहुणे, पण हा सामना एक निर्णायक स्थितीकडे जाईल काय पाहायचंय. याच पात्र हाडव्याट्य फटका आहे. लॉंग ऑफ आणि मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र फरार, सीमा पार, हा एक चौकार.
11 म्हणजे हा स्टार आला, पण इथं मात्र क्षेत्ररक्षण एकदम खालच्या दर्जाचं आपण पाहतोय. ज्या प्रकारे स्टार 11 महापोली संघाचे क्षेत्ररक्षक इथं मात्र कमकुवत बाजू दाखवताना सांगतोय की आमचं क्षेत्ररक्षण मात्र स्टार नाहीये. त्याचंच एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. एक सोपं साधं चेंडू अडवायचं होतं, पण अडवता आलं नाही आणि चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन सीमेच्या बाहेर 4 धावासाठी. चौकाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण इथून मात्र 24 धावसंख्येकडे वाटचाल करताना याच पात्र डाऊन द ग्राउंडचा फटका सरळ बॅटनी आहे. यावेळेस पात्र पलटवार केलाय. सांगितलंय पवार तुम्ही जे बोलला चुकीचा, पण आमचा क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला आहे स्टार 11 संघाचा. अजून विनंती करेन पुढच्या सामन्यासाठी आई गावदेवी दादूचा पाडा विपक्षा सुनील स्पोर्ट बोंबे पाडा. चला दोन्ही संघाच्या संगणकांना यानंतर मात्र ज्या संघाचा कर्णधार उशिरा येईल त्या संघाला इथं मात्र पॅनलिस्ट केल्या जाईल. यानंतर आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना मिळते. ज्या संघाचा संगणक टॉस करण्यासाठी उशिरा येईल त्या संघाला मात्र पॅनलिस्ट केल्या जाईल. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथं मात्र 24 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक प्रगतीपथावर आणि विकेट हॅट्रिकवर इथं मात्र गोलंदाज परत येतोय. यावेळेस पाहता टॉप एज करायचं होतं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि याचबरोबर पाहतोय आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेतला या दिवसातला पहिला गोलंदाज ठरतोय गोलंदाज उमर. पहिली विकेट हॅट्रिक उमर या गोलंदाजाचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये फ्रेड सोपार, वनडे क्रिकेटमध्ये जलाउद्दीन पाकिस्तानचा आणि T20 क्रिकेटमध्ये ब्रेडलीने हा कारनामा केला होता बांगलादेश या संघाविरुद्ध. आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये हा गोलंदाज करामत करतोय. पहिला विकेट हॅट्रिक वीर गोलंदाज होण्याचा बहुमान पटकावतोय. ज्या प्रकारे उमर यांनी हे चेंडू हाताळले गेले तर पुढचा चेंडू राईट मोठा विकेट. या स्वतः हेलिकॉप्टर उडायचं होता खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हरेजकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण दोन क्षेत्रच्या मधून चेंडू फरार सीमा पार हा दमदार चौकार. फटके सुद्धा पाहायला मिळाले आणि खराब चुकीचे फटके सुद्धा पाहायला मिळाले. याच पाहता स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पाहतोय आपण षटकाची समाप्ती. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा इथं मात्र बनवल्या गेल्या. त्यामध्ये 28 आणि 29 धावांचं आव्हान उभं केलं गेलं स्टार 11 महापोली या संघाच्या समोर. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 44 संघाचा संगणक विनंती आहे. तर मी आपल्याला टॉस करण्यासाठी घेऊन जातोय. टॉस बॉक्समध्ये तिथे मात्र सज्ज आहेत आमचे
समालोचक रेकॉर्ड किंग ऑफ भिवंडी आणि उत्कृष्ट समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी गोडसे गावाची आणबाईशान माझे सहकारी मित्र सुभाष धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. धुमाळ सर, मी आपल्याला थांबवतो 1 मिनिटासाठी, कारण की व्यासपीठावर आदरणीय सदानंद भोईर साहेब आणि त्याच्या समेत राम भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की दादा आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. तर आपल्या टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, तिथे मात्र सज्ज आहेत दोन्ही संघाचे संगणक. ऑल दी बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. सुभाष धुमाळ सराकडे. धन्यवाद पवार सर. तर आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक केली जाते आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाईल. नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकले गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या संघाने. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीची सोबत आहे. गावदेवी स्पोर्ट्स संघाने एक नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे JP स्पोर्ट्स अर्थात जयबजरंग स्पोर्ट्स क्लब शेलार या संघाने जयबजरंग चषक 2020 कशा वाटतं हे आयोजन? खूप सुंदर असे आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल JB स्पोर्ट्सचे आम्ही धन्यवाद देतो. नक्कीच आपण धन्यवाद तर देऊया, कारण अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं गेलं आहे. नाणेफेक आपण जिंकले काय नाही असेल? क्षेत्ररक्षण करणं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? किरण आहे, आदेश आहे, प्रदीप आहे. तर एक चांगली लढत गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ आणि 50+ मजल मारण्यासाठी असे फलंदाजीमध्ये कोणते चेहरे असतील, हुकुमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून का अपेक्षा असेल? निलेश आणि विपुल. तर हे जे आयोजन केले आयोजनचे 2 शब्द. खूप सुंदर आयोजन आहे. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेले आहे, नाणेफेक जिंकलेले आहे. ती गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॉम्बेपाडा या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी गेला आहे. मी घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये जे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक सुनील पवार सर. बॅक टू कॉमेंट बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाळ सर. तर 28 धावा धावपलकावर आणि 29 धावा चव्हाण इथं मात्र स्टार 11 महापुली या संघासमोर. तर 29 की चुनौती किस तरह से पूरी होंगी ये आइए जानते हैं सुभाष धुमाळ सर की जुबानी. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर दोन्ही संघाचे संघनायक नुकतीच जे नाणेफेक झालेले आहेत आमच्या कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. अर्थात आईगवदी दादूचा पाडा आणि सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे. तर जे आव्हान आहे ते आपण पाहतोय धावपलकावर 29 धावांचं. असं वाटलं की ते 30+ धावा पाहायला मिळतील, मात्र याही सामन्यामध्ये 30च्या आतमध्ये रोखलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघाने स्टाईल 11 मापोली संघाकडून सलामीजुटी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्गावर षटकाला सुरुवात करेल गोलंदाज दिगंबर आमच्या कामेरी नदीच्या टोकाकडून. स्ट्रायकर फलंदाज फैज आणि नॉस्टिकला अरमान. फैसल विथ अरमान टू ओपनर ऑन द ग्राउंड. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये, त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. त्यानंतर त्यामध्ये ऑन साईडला जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग. त्यानंतर डिमिट विकेट एक क्षेत्ररक्षक स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ साईडला जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंट आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की स्टेट पॉईंट रिझनमध्ये तैनात केले. एक क्षेत्ररक्षक कव्हर रिझनमध्ये डीपला आपल्याला पाहायला मिळतोय. अशी क्षेत्ररक्षणाची वेळरचना आपण पाहतोय. सुनील स्पोर्ट्स बॉम्बेपाडा संघाचा संघनायक आपण आमच्या कमिटी मेंबर्सशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू दिशा भरकटली, अतिशय वेगवान चेंडू टाकणार, मात्र दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दिशा भरकटलेल्या आहे गोलंदाजाचे. अव्वंतर धावेने अकाउंट ओपन होत आहे स्टार 11 मापोली या संघाचं. पहिले षटक घेऊन आलेलं गोलंदाज दिगंबर अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना युगान भोईर मॅन ॲट गोल्डन फिंगर. यावेळी केवळ स्लाइस केलेल्या चेंडूला अप्परकटच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न.
एक अतिशय वेगाने धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या मिळवत आहे धावफलकावर 2 धावा. 29चं लक्ष्य आणि 29च्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार 11 मापोले हा संघ. आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये जयन मंताने पराभूत केलं होतं तन्मय स्पोर्ट्स मापोले संघाला. आज दुसऱ्या सामन्यामध्ये आई गावदेव पारुले संघाचं पारडं जड राहिलं होतं श्री गणेश पिलंजे संघासमोर. आणि आज तिसरा सामना आपण पाहतोय चावे स्पोर्ट्स चावे बी विपक्ष स्टार 11 मापोले. डावखुरी शैलीचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला येतो आणि क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. दिगंबर राईट मोर द विकेटचा मारा करतोय. यावेळी चेंडू सोडून दिला जातोय. आशाभूत नजरेने तर पंचांकडे पाहिलं होतं मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. निर्धाव चेंडू समाप्ती. आउटसाइड टू ऑप्शन हा चेंडू हाताळला तो गोलंदाजाने. फलंदाजाने खेळण्याचाही प्रयत्न केला नव्हता आणि स्टेटच्या अंदाजाने चेंडू सोडून दिला होता. दिगंबर पुन्हा एकदा कामोरी नदी एंडकडून. यावेळी एक मोठा फटका चेंडूला फिरकावून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. झन्नाटेदार षटकार. चॅनल क्रमांक 612 पाहू शकता. या स्पर्धेचा टेलिकास्ट टेलिव्हिजन सेटवर सुरू झालेलं आहे. घर बसल्या ही स्पर्धा आपण मित्रांनो एन्जॉय करू शकता. दिगंबर यावेळी हुक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खांद्याचा वापर करताना दिसतोय गोलंदाज ज्याप्रमाणे हे चेंडू हाताळला होता. मसल गोलंदाज. दिगंबर कामोरे रिव्हर इन कडून गोलंदाजी करताना सामन्याकडे डावखुरी शैलीचा फलंदाज अरमान. वापसी केलेली आहे गोलंदाजाने. यावेळी चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक अरमान याच्या बॅटमधून निघाला ब्लास्ट षटकार. माध्यमातून तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहू शकता मात्र घर बसल्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. 787 आणि 612 या चॅनल क्रमांकावर ही स्पर्धा सध्या सुरू आहे. टेलिकास्ट केली जाते. दिगंबर राईट मोर द विकेट. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली. अतिशय उत्कृष्ट फाटका आपण पाहतोय. स्टेट चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला पाहिजे पॉईंट रिजनमध्ये. स्टेट पॉईंटला डीपला मात्र धावांची लयलूट करताना फलंदाज तब्बल 3 धाव पूर्ण करतात आणि 3 धावेने या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. खास करून अरमान याच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद 18 धावा. 29चं लक्ष आणि 29च्या लक्षाचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवरप्लेचं षटक जरी नसले तरी पॉवरफुल सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी अर्थात अरमान खास करून यांनी केलेली आहे. यानंतर सामना आपण पाहणार होता आई गावदेव दादूचा पाडा विपक्ष सुनील स्पोर्ट्सचा बोंबेपाडा या 2 संघामध्ये. त्यानंतर जेबी स्पोर्ट्स पारे विपक्ष जरीमरी वाघविली. त्यानंतर सामना असणारे दुर्गा स्पोर्ट्सचा रामवाडे विपक्ष सूर्यवीर सुपेगाव
आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना श्रावणी 11 पिल्लंजे विपक्ष मुकेश स्पोर्ट्स मापोली. आज मापोलीचे 3 संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून निहाल गोलंदाजी मार्गावर कामावरी रिव्हर इन कडून वळण्याच्या तयारीत. सामनागर फलंदाज फैजल जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी आपटलेला चेंडू मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा आणि पंचांचा योग्य निर्णय. पंच दंडित करतात या चेंडूला. 1 धाव अवंतराच्या रूपाने ऍड होते. धावसंख्या 1 निवडून दिलेली ती 20 धावा. 9 धावांची आवश्यकता आहे स्टार 11 मापोली संघाला सामना जिंकण्यासाठी. निहाल राईट अमोर द विकेट. यावेळी चेंडूला कव्हर झोनमध्ये टोलवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 21 धावा. छोट्या बॅकलिपचा वापर करताना दिसतो कारण त्यांना माहीत आहे लक्ष जवळ आलेलं आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. धावसंख्या 21 आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. डावखुरी शैलीचा फलंदाज अरमान आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना करेल निहाल या गोलंदाजाचा. यावेळी चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टोललेलं आहे. 4 धावांसाठी चौकार. चार निवडून झाले ते 25 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे ती स्टार 11 मापोली संघाला विजयासाठी. निहाला सामना करेल फलंदाज एकदा अरमान. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी अरमान याच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि विजय फट अरमान याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टार 11 मापोली संघाने हा सामना जिंकलेला आहे.